नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण माने, मित्र आयुर्वेद व पंचकर्म यांच्या मार्फत आपल्या सर्वांचं ह्या विशेष फेसबुक लाईव्ह मध्ये स्वागत करत आहे। आज कर्करोग जनजागरण दिवस आहे, कॅन्सर दिवस आहे, कॅन्सरचं जनजागरण दिवस आहे। तर त्यानिमित्त मित्र आयुर्वेद तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे की कॅन्सर होऊच नये म्हणून कोणता आहार असावा। आयुर्वेदामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की आपल्याला कॅन्सर होणारच नाही म्हणून आपण प्रयत्न करू शकतो, किंवा कॅन्सरच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या स्टेजमध्ये कोणता आहार आपला असावा, कॅन्सरवरती मात करण्यासाठी आयुर्वेद कसा उपयोगी पडतो, या सर्वांची उत्तरं देण्यासाठी आपल्याकडं मित्र आयुर्वेदचे मुख्य चिकित्सक वैद्य शशिकांत कुंभार उपस्थित आहेत। त्यांचं मी स्वागत करतो। सरांना माझा पहिला प्रश्न राहील की आपण इथे कोल्हापूरमध्ये प्रॅक्टिस करतोय, सरांनी भरपूर कॅन्सरचे पेशंट बघितलेले आहेत, बरेही केलेले आहेत। तर आता सध्या खूप मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढत आहे। असं का होतंय, की असं काय आपल्या गोष्टीमध्ये बदल झाला की आपल्याकडे कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत? नमस्कार। सगळ्यात महत्त्वाचं ही गोष्ट लक्षात घ्या की कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत आणि हे जगभर सगळीकडे मान्य आहे। आणि याचं कारण आहे की आपला आहार आणि विहार। कारण आयुर्वेदानं कॅन्सरच नव्हे तर सर्व प्रकारचे आजार निर्माण होण्याचं कारणच सांगितलेलं आहे की आपला आहार आणि विहार। कारण आपल्याला आयुर्वेदानं शिकवलेलं आहे की 3 कोश आपल्या शरीरात आहेत, ज्ञानमय कोश, प्राणमय कोश आणि अन्नमय कोश। तर अन्नमय कोश म्हणजे आपण जो आहार घेतोय तो पचल्यानंतर त्याचा शरीरावर होणारा प्राणावर परिणाम, म्हणजे शरीरावर होणारा परिणाम, मनावर होणारा परिणाम। तर जर आपण सात्विक आहार गेला तर आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये सात्विकता वाढेल, राजस आहार गेला तर त्या पद्धतीनं शरीर होईल, आणि तामस म्हणजे विकृत आहार गेला, खराब आहार घेतला तर त्या पद्धतीने आपलं मन आणि शरीर तयार होणार आहे। आणि अशा प्रकारच्या आहाराचं प्रमाण वाढत गेल्यामुळं आपल्याला आता कॅन्सरचे रुग्ण वाढले। मग आता याच्या जोडूनच लगेच प्रश्न येतो की मग कोणता आहार घ्यावा म्हणजे आपल्याला कॅन्सर होणार नाही? कारण हा खूप लोकांचा प्रश्न आहे की मग आपल्या जेवणामध्ये कोणत्या गोष्टी। सगळ्यात महत्वाचं आहे आणखी की आयुर्वेद हे असं एक शास्त्र आहे की इतर शास्त्रांच्या पेक्षा त्याच्यामध्ये अन्नाचे गुण वर्णन केलेले आहे, त्याचं कर्म वर्णन केलेलं आहे। म्हणजे ज्या पद्धतीनं आपण आहार घेतो तो शरीरात गेल्यानंतर कसा वागेल याचं खूप सुंदर वर्णन आहे। तर प्रत्येक गोष्टीचं त्यांनी इतक्या खोलवर सखोल अभ्यास केलेला आहे। साधं दूध पोटात गेलं तर त्या दुधाचा शीत गुणधर्म कसा कसा कुठं दिसेल, त्यानं कफ कितपत वाढेल, पित्ताचं शमन किती होईल, या सगळ्याच वर्णन आहे। मग जर कॅन्सर सारख्या व्याधीचा आपण विचार करतोय की जिथं आपली विकृती का वाढते, तर प्रत्येकाच्या शरीरामध्ये वातपित्त कफाचं संरचना पण वेगळी आहे। तसंच ज्या भागामध्ये आपण राहतो त्या भागामधला आपला आहार विहार कसा असतो याचाही परिणाम होतो। आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सध्या असलेली तर आपल्या अवतीभोवती ज्या रसायनांचा सध्या उपयोग चालू आहे, भाज्यांच्यावर किंवा खाद्यपदार्थांच्यावर, अन्नावर, तर या सर्वांचा सर्वकष परिणाम आपल्या प्रकृतीवर, आजारावर होत आहे। तर तो आहार कसा असावा, तो आहार कसा असावा तर सात्विक आहार हा सगळ्यात चांगला वर्णन केलेला आहे। सात्विक आहारामध्ये जो आपल्या परंपरेनं किंवा रूढीनं आलेला आहार आहे तर तो घेणं उत्तम। नक्कीच। तर याच्यामध्ये स्वतःचा जो मेन कोर्स आहे जेवणाचा, की भाजी म्हणजे एखादी फळभाजी, भाकरी किंवा चपाती आणि भात सुद्धा घेत असताना आपण असा त्याचा विचार करावा की कोकणाच्या प्रदेशामधल्या लोकांनी भात जास्त खाल्ला तर चालेल, पण जसं जसं आपण विदर्भाकडे किंवा मराठवाड्याकडे जाऊ तसं तिथं उत्पन्न कमी कमी होत जातं, तर आपला आहार भाताकडे वळता कामा नये त्या भागात। कारण त्या प्रकारची संरचना आपल्या शरीरानं पिढ्यानपिढ्या निर्माण केलेली आहे, तशा पद्धतीचं आपलं आतडं तयार झालेलं आहे पचवण्यासाठी, तर तो घ्यावा। दुसरी गोष्ट आहे की सध्या बेकरी पदार्थ खूप मोठ्या प्रमाणात खाल्ले जात आहेत। बेकरी पदार्थ चव आहे वेगळी काही तर म्हणून कधी तर क्वचित खाणं गोष्ट वेगळी, पण सध्या बेकरी पदार्थ रोजच कंझ्युम केले जायला लागले। या बेकरी पदार्थांच्या मध्ये 3 दोष तुम्हाला लागू शकतात।
पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ते मैद्याचे जास्तीत जास्त बनलेले असतात. नक्कीच, बरोबर. दुसरी गोष्ट आहे ते शिळे असतात, कारण बरोबर. आपण एखादं बिस्किट एखाद्या कंपनीनं बनवलं तर बरोबर. त्याला 3 महिने उलटून गेलेले असतात बरोबर. आणि मग ते आपण खाणार म्हणजे ते अत्यंत शिळे झालं. नक्कीच, नक्कीच. तिसरी गोष्ट आहे हे पदार्थ टिकावेत बेकरीमधले, म्हणून हे शुद्ध तेलात किंवा तुपात बनवले जात नाही. बरोबर. तर त्यांना वास येऊ नये म्हणून ते पाम तेल किंवा आपण बरोबर. ज्याला डालडा म्हणतो बरोबर. त्याच्यामध्ये बनवले जाते, बरोबर. ज्याच्यामुळे त्याचे सेल्फ लाईफ म्हणजे कपाटात ठेवल्यानंतरचं लाईफ वाढतं. ते वाढतं पण पोषण मूल्य कमी होतं. पण पोषण मूल्य कमी होतं, कारण आपला अग्नी म्हणजे आपली पचनशक्ती जी आहे त्याच्यावर जर डालड्यासारखा पदार्थ पडला तर तो विजतो आणि आपली पचनशक्ती कमी होते. मग शरीरामध्ये आपण इतर जो आहार घेतो त्यावेळेला त्यातले जे व्हिटॅमिन्स किंवा मिनरल्स किंवा आमच्या दृष्टीनं जे रसरक्त मौसमेद अस्थि मज्जा शुक्र चांगले करणारे जे पदार्थ आहेत ते शोषले जाणार नाहीत, आणि मग शरीराचं पोषण नाही झालं तर तिथं आजार हा निश्चितपणे वाढतो. असतोच. तर याच्यामध्ये मी म्हणलं तसं तुमचं रोज दिनचर्या कशी आहे ती आखून घ्यायला हवी, आणि त्याच्यामध्ये महत्वाचं आहे की सकाळी लवकर आवरल्यानंतर उठल्यानंतर संपूर्ण अंगाला तेल लावणं, उठणं लावून अभ्यंग करणं म्हणजे पूर्णपणे उठण्यानंच फक्त आंघोळ करणं, त्यानंतर तुम्ही व्यायाम हलका करणं, सकाळी जर भूक असेल तर नाश्ता करणं, भूक नसेल तर 9 ते 11च्या दरम्यान तुम्ही जेवण घेतलं पाहिजे. म्हणजे जेवणाच्या वेळा सुद्धा इथं महत्वाच्या आहेत. हे एक खूप महत्वाचा प्रश्न आहे की ह्या जेवणाच्या वेळा खरंच खूप महत्वाचे आहेत का? कारण आता आपण बघतो की बऱ्यापैकी लोक दुपारचं जेवण 1, 2, 3च्या दरम्यान घेतात आणि रात्री झोपताना अगदी 10-11 वाजता जेवण करतात. तर मग ह्या जेवणाच्या वेळा पण खूप महत्वाच्या आहेत का? अत्यंत महत्वाच्या आहेत. याच्या पाठीमागे शास्त्रीय कारण सुद्धा आहे. म्हणजे आयुर्वेद ज्या वेळेला एखादी गोष्ट सांगतं त्यावेळेला त्याच्या पाठीमागे लॉजिक किंवा शास्त्रीय कारण 100% असतं. लक्षात घ्या, आपल्याला नेहमी जी भूक लागते 9 ते 11च्या दरम्यान आणि संध्याकाळी 5 ते 7, 7:30 पर्यंत. त्याचं कारण असं आहे की आपलं आयुष्य म्हणजे आपल्या मानव जातीचं एकूण जर आयुष्य बघितलं तुम्ही तर ज्यावेळेला हा आदिम काळामध्ये मानव होता त्यावेळेला जंगलामध्ये राहत असताना त्याला लवकर आहार संध्याकाळच्या आत घ्यावा लागायचा आणि ढोलीत एखाद्या झाडाच्या किंवा गुहेत जाऊन बसावं लागायचं. कारण हिंस्र श्वापद त्यावेळेला बाहेर पडली तर त्यांची भीती त्यांना खूप असायची. म्हणून आपल्या लिव्हरमध्ये तयार झालेले हे एन्झाईम्स किंवा पित्त जे आहे ते 9 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 7 या वेळेला ती पिशवी दाबली जाते पित्ताची आणि आतड्यामध्ये येत असते आणि त्यावेळेला माणसाला भूक ही लागणार. पण ही वेळ टाळून जर तुम्ही जेवला तर तिथं पचवण्यासाठी पित्त शिल्लक असणार नाही आणि मग तो आहार पचणारच नाही, आणि जर आहार पचला नाही तर शरीराचं पोषण होणार नाही आणि आजाराची उत्पत्ती होऊ शकते. म्हणून सकाळी 9 ते 11 संध्याकाळी 5 ते 7 भुकेच्या वेळेला खाणं ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. पूर्वीच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लाईट्स नव्हत्या आणि फक्त दिवे असायचे, तर या उजेडाच्या आधी दिवे लागण्याच्या आधीच सर्व माणसं जेवून घ्यायची. त्यामुळं भारतामध्ये तरी 100 गाठलेलेच संपूर्ण लोक दिसायचे आणि जिवेत शरदा शतम असं म्हणलं जायचं. याचं कारण हेच आहे की आहार लवकर घेतला जावा. तर ह्या वेळेबरोबरच दुसरी गोष्ट आहे, बेकरी पदार्थ जसं सांगितलं तसं शिळं अन्न सुद्धा आजाराला कारणीभूत आहे. आणि कॅन्सरच्या व्याधीमध्ये आम्ही रोज ज्यावेळेला पेशंट पाहतोय, हिस्ट्री घेतोय, तर जो माणूस म्हणतोय की मला शिळं खूप आवडते, रात्रीचं मी उरून मुद्दामन खातो, सकाळी भात फोडणी देऊन खाणं, भाकरी खाणं, आमटी किंवा उरलेलं अन्न खाणं, असं ज्या ज्या क्षणी तो म्हणतोय त्या त्या ठिकाणी तिथं कॅन्सर असला मला बऱ्याच वेळा आढळते. त्यामुळे शिळं अन्न कृपया खरोखर सर्वांनी बंद करा. सकाळचा आहार संध्याकाळी घेतला तर एक वेळ चालेल, पण रात्रीचा आहार दुसऱ्या दिवशी सकाळी घेऊ नका, कारण हा कॅन्सरलाच कारणीभूत आहे. तिसरी गोष्ट आहे आंबवलेले पदार्थ. इडली, डोसा, ढोकळा, उत्ताप्पा आणि ब्रेड हे पदार्थ अशा पद्धतीचे आहेत की शरीरामध्ये आंब निर्माण करतात. आंब म्हणजे आपण म्हणतो की एखाद्या वेळेस मला शरीर खूप आंबलंय, मी पडून राहतो, मला काही करायची इच्छा नाहीये, तर ही आंब निर्माण कुठून होणार? तर ती खाण्यापिण्यात निर्माण होणार आहे. त्यामुळं दही खाण्याचे सुद्धा काही नियम आहे. दही अजिबात टाळावं असं मत नाही माझं, पण वर्षा ऋतूमध्ये दुपारी फक्त दही खाता येतं. इतर ऋतूमध्ये प्रत्येक वेळा सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारे त्याला विरोध केलेला दिसून येतो. तर ह्याचं म्हणूनच आपण ताक घ्या, दही नको, आणि आंबोले पदार्थ टाळावेत. चवीत बदल म्हणून 4-6 महिन्याने एखाद्या वेळेस खाल्लं म्हणून त्यांना आजार होणार नाही, पण रोज जाऊन गाड्यावर असे पदार्थ जर खाल्ले तर निश्चितपणे तुम्हाला ही व्याधी होताना दिसतात. मग हे ज्यावेळेला आपण काही टाळावं ह्या गोष्टी सांगितल्या,
पण आपल्याला अडचण येतोय की जे काही सेंद्रिय किंवा न खतं वगैरे टाकलेली जे काही पदार्थ आहेत, जे अन्न पदार्थ आहेत, त्याची मिळवावी कशी? कारण ते मिळणं थोडंसं अवघड झालंय. त्याची मागणी अजून नसल्यामुळे शेतकरी त्या करत नाही, तर ते मिळवायचे कसे? हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. कारण शेतकऱ्यांना स्वतःचं जीवनमान सुधारण्यासाठी अधिक पिकाची आवश्यकता वाटत असणं खरोखर गरजेचं आहे. पण शेतकऱ्यांनी सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे की आपण आपल्या घरात सुद्धा हाच आहार घेतो आणि आपण जेवढा आयुष्यभर पैसा मिळवू तेवढा पैसा एक घरात पेशंट कॅन्सरचा निर्माण झाला तर होत असतो खरंच. त्यामुळे आपल्या घरातच आपल्याला कॅन्सर नको आहे तर पहिली गोष्ट काय करावी तर आपल्यासाठी तरी निदान किमान काही भाग तरी पूर्णपणे सेंद्रिय खतं वापरून आणि फर्टिलायझर्स किंवा तुम्हाला इतर जे काही गोष्टी लागणार आहेत कीटकनाशक ही फक्त सेंद्रिय पदार्थाची वापरून रासायनिक कमी करून गोष्टी तुम्ही अशा प्रकारे शेती केली पाहिजे. हे शेतकऱ्यांच्यासाठी झालं. पण आता सिटीमध्ये राहतात लोक मोठ्या प्रमाणात आणि मग कशी मिळवायची? सध्या कोल्हापुरात तरी खूप मोठ्या प्रमाणात टेरेस गार्डन खूप लोकांनी केलेले आहे आणि ही खूप माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की आमचे काही मित्र सुद्धा त्याच्यामध्ये आहेत की काही वेगळ्या प्रकारच्या त्यांनी कुंड्या बनवलेल्या आहेत आणि त्या तुम्ही घरामध्ये ठेवून त्यात माती घालून निदान आपल्या घरापुरते तरी आपल्याला भाजी बनवता येते. त्याच्यामध्ये अगदी गवार किंवा भेंडी, कोबी, फ्लॉवर हे सुद्धा पिकवता येतं तर घरच्या घरी खतं टाकून. तर या पद्धतीनं मिळवावं. ज्यांना हे सुद्धा शक्य नाही त्यांना आता नवीन काही अशा संस्था आल्या आहेत जसं कनेरी मठाचं सेंद्रिय पदार्थांचे काही डीलर्स आहेत की जे तुम्हाला घरपोच सुद्धा सेवा देतात. तर अशा पद्धतीनं जेवढं होता होईल आपल्या मित्रांच्याकडून, सगळे सोयऱ्यांच्याकडून, अशा संस्थांच्याकडून तुम्ही फक्त सेंद्रिय पदार्थांचा वापर करायला चालू करा. कॅन्सरचं प्रमाण निश्चित कमी होताना दिसणार. बरोबर. हे ज्यावेळेला आपण आता आहारातनं केलं सर्व या गोष्टी आपण पाळतोय, पण मॉडर्न मेडिसिनची जी काही औषधं आपण खाल्ली जातात त्यांचा कॅन्सरसाठी काही असा परिणाम होतो का शरीरावरती वगैरे? बऱ्याच वेळा कसं असतं की खूप संशोधनानंतर ही मेडिसिन्स मॉडर्न मेडिसिनची पण आलेली असतात. पण तरी सुद्धा त्याचं जेनेटिक कोडिंग पूर्ण झालेलं नसतं बऱ्याच वेळा आणि एखादं औषध बाजारात येतं आणि अशा औषधं जेन्युनली वापरणं गरजेचं असतं. म्हणजे गरज असताना गरज असलेल्या गोष्टीसाठी थोड्या काळासाठी एखादं औषध घेतलं म्हणजे लगेच आजार होत नाही. पण एखादं औषध प्रिस्क्राईब करून दिले डॉक्टरनी, त्या डॉक्टरांना न भेटता 5-5, 10-10 वर्ष औषधं घेतली जातात, फॉलोअप नसतो त्यांचा आणि मग शरीरामध्ये या प्रकारची व्याधी निर्माण होतात. सध्याच सेल्फ मेडिकेशन करू नये. हो. सध्याच आपण पाहिलं की रॅनिटिडिन विषयी तसं झालं की रॅनिटिडिन खूप मोठ्या प्रमाणात लोक डायरेक्ट जाऊन घेत होते आणि मग रॅनिटिडिन सुद्धा कॅन्सर होतं हे सिद्ध झालं आणि त्याच्यावर परत बंदी आणली गेली. खूप मोठं वापरलेलं औषध. खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. कारण पित्त आतड्यात यावं ही शरीराचीच योजना आहे आणि तुम्ही कुठले ऍसिड पंप इन्हिबिटर किंवा ब्लॉकर्स वापरले तर तिथं पित्तच जर नाही आलं तर ते जे साठलेलं पित्त आहे ते शेवटी वाढत 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 जाणार आहे आणि कोलेंजिओकार्सिनोमा सारखे आजार निर्माण होताना दिसतात आपल्याला. आता हे झालं कॅन्सर होऊ नये म्हणून. पण आता काही लोकांचे प्रश्न असे आहेत की आता कॅन्सर तर झालेला आहे पण पहिल्या स्टेजमध्ये आहे, तर त्या लोकांनी आहाराचं कसं नियोजन ठेवावं म्हणजे मग कॅन्सर मधनं बरं व्हायला त्यांना लवकर मदत होईल? आणि आयुर्वेदामध्ये आपण असे काही अनुभव घेतलेत का की फर्स्ट स्टेजमध्ये, सेकंड स्टेजमध्ये आपण त्यातनं पेशंटला बरं केलेलं आहे? हो, खूप चांगले अनुभव आहेत आपले कॅन्सरच्या मध्ये. फर्स्ट स्टेजमध्ये ज्यावेळेला हा मेटास्टासिस होऊन पसरलेला नाही शरीराच्या भोवती त्यावेळेला एखादी ग्रंथी असते, गाठ असते किंवा एखाद्या वेळेला शरीरामध्ये बोनचा कॅन्सर डिटेक्ट व्हायला लागला असतो, म्हणजे पेट स्कॅन झालं असतं पण अजून बायोप्सी केलेली नाही, पण 99% कॅन्सर आहे सिद्ध झालेलं असतं. अशा वेळेला आपण खूप चांगली औषधं वापरून बाहेर काढलं आहे. पण महत्वाचं आहे त्यातला आहारच. परत मी म्हणालो तसं की पूर्णपणे सेंद्रिय आहार घ्यायचा आणि हलका आणि सुपाचे आहार त्या पेशंटनं ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे भूक लागल्यानंतरच जेवावं, भूक नसेल तर अजिबात जेवू नये, ही पहिली त्यातली अट आहे. दुसरं, शिळे पदार्थ, आंबोले पदार्थ हे सुद्धा बंद करणं गरजेचं आहे. शक्यतो चपाती ही माझ्या मते गव्हाचं अन्न, म्हणजे आयुर्वेदानं बृहणात सांगितलंय गव्हाचं अन्न. एखाद्याला तब्येत वाढवायची तर तुम्ही गहू वापरायचे. म्हणजे तुम्हाला समजा खीर केली गव्हाची तर एखाद्याचं वजन वाढवण्यासाठी उपयोगी पडू शकेल, पण त्याचा अग्नी चांगला पाहिजे. अग्नी कमी असताना गव्हाची खीर सुद्धा पचणार नाही आणि ती आजार निर्माण करेल.
कारण विचार करा की शरीरातल्या अशा या कॅन्सर म्हणजे पेशी आहेत की ज्यांना विश्वाचा नियम इथं लागू पडेना झालाय. विश्वाचा नियम काय आहे? उत्पत्ती, स्थिती आणि लय. म्हणजे कुठल्याही गोष्टीनं तयार व्हावं, निर्माण व्हावं आणि त्याचं काही दिवस टिकावी ती गोष्ट आणि नष्ट व्हावी, हा विश्वाचा नियम आहे. मग या कॅन्सरच्या पेशी म्हणजे काय? तर ह्या वेगळ्या सगळ्या पेशी नसून त्या आपल्या शरीराच्याच पेशी असतात. पण उत्पत्ती होते त्यांचं मल्टिप्लिकेशन व्हायला लागतं, म्हणजे ते प्रोडक्शन करतात, परत आपली पुढची पिढी निर्माण करतात, पण स्वतः नष्ट होत नाही आणि त्यामुळे ग्रोथ होताना दिसत असते. तर ही गोष्ट कुणी शिकवली त्यांना? तर आपणच अधिक आहार करून अधिक पोषण शरीराला मिळवून देऊन तयार केलेले आहे. म्हणजे जर तुम्ही एखाद्या फळभाजीला इंजेक्शन टोचलंय ग्रोथ होण्यासाठी पटकन, त्याला काही अशी औषधं दिलेली आहेत, तर त्याची जशी ग्रोथ होईल तसं शरीरामध्ये ते फळ किंवा ती फळभाजी आत गेल्यानंतर ती तशीच वागणार आहे आणि ती परत मल्टिप्लिकेशन करून मोठ्या प्रमाणात तिथं ग्रोथ होताना दिसते. म्हणून पहिल्या स्टेजमध्ये आपण सांगतो की आहार आपण एकदम माइल्ड ठेवावा, सुपाच्य असावा. आता सेकंड स्टेजमध्ये मात्र आम्ही खूपच थोडंसं डीपमध्ये जातो सेकंड स्टेजच्या कॅन्सरमध्ये, कारण ह्याच्यामध्ये काही वेळा मेटास्टेसिस दिसतं, पण ते फार मोठ्या प्रमाणात सेकंडरीज वगैरे तयार झालेले नसतात. त्यामुळे अशा रुग्णांच्या मध्ये लक्षणं निर्माण झाली असतात. कदाचित फर्स्ट स्टेजमध्ये लक्षण नसतात, एखादी दुसरी गोष्ट शोधत असताना ती गोष्ट सापडलेली असते, पण सेकंड स्टेजमध्ये लक्षणं फ्लेअरअप झालेली असतात. तर अशा वेळेला काय करावं? तर अशा वेळेला यापेक्षा सुद्धा हलका आहार घ्यायला पाहिजे. म्हणजे जेवणाच्या वेळा तुम्ही एकसारख्या व्यवस्थित ठेवायला पाहिजेत. त्याचबरोबर ज्याच्यामध्ये फक्त सेंद्रिय पदार्थच आहेत असा आहार घेतला पाहिजे. तिसरी गोष्ट, नाचणी, वरी, बाजरी अशी जी क्षुद्रधान्य आहेत, तर अशा क्षुद्रधान्यांचं सेवन करणं संयुक्तिक वाटतं मला तरी, कारण ही पचायला एकदम हलकी असतात आणि थोडं लंघन इथं गरजेचं असतं की तुम्ही जेवढं शरीराला उपाशी ठेवाल तेवढा जास्त फायदा, तेवढ्या लवकर कॅन्सरच्या पेशींची डेथ चालू होते आणि आपल्या चांगल्या पेशी फक्त टिकतात आणि सेकंड स्टेज सुद्धा बऱ्यापैकी छान. त्यानंतर इथे शेवटची तिसरी स्टेज, की ह्या स्टेजमध्ये ज्या वेळेला खूप वाढलेला असतो आणि इतर केमोथेरपी वगैरे औषधं चालू असतात, अशा वेळेला कोणता आहार ठेवावा की म्हणजे आपण त्यातनं लवकर बाहेर पडू किंवा आपण आपलं आयुष्य तरी वाढवू शकू, थोडे पुढे एक्सटेंड करू शकू? हो, आता कर्करोगाचं सगळ्यात भयावह स्थिती कधी असते? तर ती असते थर्ड स्टेज, ज्याच्यामध्ये सेकंडरीज दिसतात, कुठंतरी दुसरीकडे जाऊन तो परत स्थान संसर्ग म्हणजे तिथं जाऊन वेगळा व्याधी तयार करत असतो. म्हणजे समजा पोटात आहे आणि तो फुफ्फुसात नंतर दिसायला लागलाय, किंवा पायाला कॅन्सर हाडांचा आहे आणि लिव्हरमध्ये त्याचं मेटास्टासिस दिसायला लागलाय. तर अशा वेळेला अगदी काही किमो रेडिओचा सुद्धा उपयोग होताना दिसत नाही बऱ्याच वेळा. पेशंटचं बल कमी व्हायला लागलं असतं, पेशंट बारीक झालेला असतो, त्याची भूक नष्ट झाली असते, चेहरा काळवंडलेला असतो. आणि अशा वेळेला जर तुम्ही चिकित्सेचा विचार केला तर ती प्रत्येक वेळाच अगदी आयुर्वेदिक सुद्धा फलदायी होईल असं सांगता येत नाही, पण आपल्याला त्या पेशंटचं आयुष्य वाढवता येतं किंवा त्याला क्वालिटी देता येते, त्याचे सिम्पटम, त्याचे जे लक्षण आहेत ती कमी करता येतात. तर ही औषधांची गोष्ट झाली. पण आहार यात कसा असावा? सगळ्यात महत्वाचे म्हणजे तिथं अग्नी पूर्ण जवळजवळ विसत आला असतो, मिनमिन ती पंथी असते आणि त्या ठिकाणी जर तुम्ही अगदी त्याला बदाम, खारीक किंवा मोठे मोठे ग्रहण करणार म्हणजे ज्यांना तब्येत वाढेल, कारण तो बारीक होत गेलाय म्हणून दिलंय, तर उलटा आजार वाढताना दिसतो, कारण त्याचं सगळं पोषण त्या कॅन्सर पेशींना मिळत राहतं. मग इथं काय करायला पाहिजे? फक्त अशा परिस्थितीमध्ये रुग्णाला गाईच्या दुधावरच ठेवायला. आता याचं कारण काय? तर बघा, सगळ्यात पचायला गाईचं दूध ही अत्यंत सोपी गोष्ट आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या गाईच्या दुधामध्ये टॉक्झिन्स कमी शरीरामध्ये तयार होतात. म्हणजे इतर जे आपण आहार करतो, मी जसं म्हणलं तसं विकृत होत गेला आहार की तुम्हाला आजार होतात, तसं प्राकृत आहाराचा मधला प्राकृत आहार कुठला? तर गाईचं दूध. कारण जन्माला आल्यानंतर आईचं दूध आपलं शरीर वाढवतं आणि या अवस्थेमध्ये कॅन्सर सारख्या थर्ड स्टेजमध्ये गाईचं दूधच तुमचं आयुष्य वाढवू शकतं. त्यामुळं पेशंट कितीही म्हणाला की मला जमणार नाही, मला अशक्तपणा येईल, मला भीती वाटते की नुसत्या दुधावर राहिला, तरी सुद्धा रुग्णाला अशा परिस्थितीत ठेवणं गरजेचंच पडतं. अगदी पाणी सुद्धा थेंबर द्यायचं नाही. जेवण, भूक लागली गाईचं दूध, तहान लागली गाईचं दूध,
आणि त्याच्या बरोबर ज्यावेळेला आपली औषधं जातात त्यावेळेला त्याचे गुण खूप मोठ्या चांगल्या प्रमाणात दिसतात. आणि अगदी 68-70 ह्या वयामध्ये मी हे पेशंट 3-3, 3.5 महिने ठेवलेले आहेत अरे वा, छान. आणि त्यांच्यावर रिझल्ट घेतलेला आहे. त्यांची ग्रोथ थांबवलेली आहे पूर्णपणे. तर याचं कारणच असं आहे की त्या सेल्सचं मल्टिप्लिकेशन होत नाही आणि मग तो आजार कमी व्हायला. छान. ह्याबरोबरच आता हे आपण आहारातलं सर्व बघितलं, पण त्याबरोबरच तूप जे आपण म्हणतो त्या तुपाचं महत्व तुम्ही काय सांगाल की कॅन्सरसाठी तुपाचं कितपत महत्व आहे आणि कोणतं तूप वापरावं त्यासाठी? हा तर एकदम छान प्रश्न आला. कारण तेल आणि तूप हे अलीकडच्या काळामध्ये सर्व डॉक्टर बंद करायला सांगत आहेत आणि शरीरामधले ज्या चयापचयच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्या कुणाच्या मार्फत चालतील? तर शेवटी त्या अमायनो ऍसिडच्या फॅटी चेनवर बसणार आहेत आणि त्यांचा प्रवास शरीरावर होणार आहे. नक्कीच. आणि ते जर कमी असेल तर आपल्याला त्याचा रिझल्ट येणार नाही आणि आपल्याला आजार होऊ शकतात. म्हणून तूप रोज सकाळ संध्याकाळ 2-2 चमचे खायला हरकत नाही. तेल सुद्धा कच्चं असेल, जास्त उकळेल नसेल असं जे तेल आहे ते सुद्धा शरीराला उपयोगीच पडत असतं. आपण तूप कशासाठी वापरतो तर यज्ञ करताना त्याच्यात टाकतो थोडस, म्हणजे ज्याच्यामध्ये अग्नीमध्ये ते पडलं असतं तर अग्नी पेटपेट होतो. त्या पद्धतीनं कमी प्रमाणात ज्या वेळेला तुम्ही तूप घेत राहताय 1-2 चमचे त्यावेळेला तुमचा भूक चांगली वाढते आणि शरीरातल्या सगळ्या गोष्टी नॉर्मल व्हायला चालू होतात. आता कोणतं तूप वापरावं जास्त करून? तूप हे गाईचंच असावं आणि ते देशीच असावं यात काही शंकाच नाहीये. कारण त्याच्या गुणधर्मांचा अभ्यास खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि तसे रिझल्ट सुद्धा आले आहेत. आम्ही स्वतः सुद्धा वापरतो आणि हे तूप वेगवेगळ्या पद्धतीने म्हणून वापरता येतं. आपण फक्त तुपाविषयी बोललो काय की आहारातनं घ्यायच्या विषयी. तुम्ही गाईचं तूप नाकात सोडलं तरी त्याचा आपल्या ब्रेनवर म्हणजे मेंदूवर चांगला इफेक्ट येतो. झोप सुद्धा शांत लागते. दुसरी गोष्ट आहे ते असंच तूप तुम्ही तळपायाला चोळू शकता ज्याच्यामुळे डोळे आणि डोकं थंड राहतं. याच पद्धतीनं आम्ही बस्ती म्हणजे ज्या पंचकर्मामध्ये काही वेळा तूप वापरतो, सिद्ध केलेली सुद्धा तूप असतात. तर आपला मेंदू हा स्निग्ध पदार्थांनी बनलेला आहे आणि मेंदूचं जे पोषण आहे तर ते स्निग्ध गोष्टीनेच होऊ शकतं आणि म्हणूनच आपल्याला स्निग्ध गोष्टी गरजेच्या आहेत. हे सर्व आपण झाल्यानंतर आता काही कॅन्सरमधून आपण पूर्ण बरं झालो, म्हणजे जी काही कॅन्सरची गाठ असेल ती गाठ काढून ऑपरेट करून टाकलेली आहे किंवा किमोथेरपी रेडिओथेरपी आपली पूर्ण झालेली आहे. त्यानंतर आता पुढचं आयुष्य चांगलं जगण्यासाठी आपण कोणता आहार आपल्या जीवनात ठेवला पाहिजे म्हणजे आपल्याला परत कॅन्सर होणार नाही आणि आपण आनंदी आयुष्य जगू शकतो? हा, आता इथं पण पहिल्यांदा जी सुरुवात आपण केली होती तिथंच परत आपण फिरून आलेलो आहोत की कॅन्सरच होऊ नये म्हणून जो आम्ही आहार सांगितला होता की शिळे, बेकरी पदार्थ, आंबवलेले पदार्थ हे खाऊ नयेत. त्या पद्धतीनंच अति तिखट, अति कडू, अति गुरु पदार्थ म्हणजे अति मधुर असं करू नये. सर्व रसा अभ्यासो बलवर्ण ऊर्जा कारणम असं सांगितलेलं. म्हणजे गोड, आंबट, तिखट, खारट, तुरट, कडू ह्या सगळ्या चवी रोजच्या जेवणामध्ये आपल्या असल्या पाहिजे तर आपल्याला आजारच होणार नाही. त्यामुळं कॅन्सर मधनं मुक्ती मिळाल्यानंतर किंवा ट्रीटमेंट झाल्यानंतर सुद्धा या आहारापासून आपण फारकत घ्यायची नाही. जेवणाच्या वेळा पाळून आपण या पद्धतीनंच आहार ठेवला पाहिजे. नक्कीच नक्कीच. धन्यवाद सर. आजच्या दिवशी कॅन्सरबद्दल खूप चांगलं जनजागरण आपण केलं आणि आहाराबद्दल महत्वाचं म्हणजे औषधापेक्षा आपल्या आहारानेच आपले शरीर बनतं. त्यामुळे आहाराबद्दल तुम्ही खूप चांगली माहिती दिली. हा सर्व आहार आपले सर्व प्रेक्षक आपल्या नित्य जीवनात आपल्या नित्य जेवणामध्ये हे वापरतील आणि आजारांपासून दूरच राहतील आणि त्यांना या फेसबुक लाईव्हचा नक्की फायदा होईल. तुमचे अजूनही काही प्रश्न असतील, काही उपचारांबद्दल माहिती पाहिजे असेल तर कॉमेंट्समध्ये नक्की आम्हाला माहिती विचारा. मित्रम आयुर्वेद तुम्हाला आयुर्वेदातली सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल. अजून तुम्हाला कुठल्या वेगळ्या विषयावरती जर फेसबुक लाईव्ह पाहिजे असेल तर नक्की ते विषयही आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमच्या आजारांबद्दल मित्रम आयुर्वेद नक्कीच कटिबद्ध आहे आणि तुम्हाला त्याची माहिती नक्की पोहोचवेल. पुन्हा भेटू 15 दिवसानंतरच्या शनिवारी परत एक नवीन विषय, नवीन औषधासह. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.